नमस्कार, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा. आणि आता सध्या आपण ऐकूयात प्रख्यात सुप्रसिद्ध साहित्यिक आणि चित्रकार राजू भाविस्कर सर यांना. त्यांच्या उल्लेखनीय साहित्यिक कार्याबद्दल प्रतिष्ठेचा साहित्यिक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या निमित्त ऐकूयात त्यांची प्राध्यापक मारुती गायकवाड, मराठी विभाग MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांनी घेतलेली विशेष मुलाखत. आज आपण समाज साहित्यिकाशी या मालेमध्ये प्रसिद्ध लेखक ज्यांचा काळ्या निळ्या रेषा हे स्वकथन एक खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि सर्वात लोकप्रिय झालेलं आहे. या काळ्या निळ्या रेषांचे साक्षात लेखक आदरणीय राजू भाविस्कर सर या आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. आणि एवढंच नसून की या त्यांच्या साहित्य कृतीशी समाज साहित्यिकाशी आपल्याशी ते दिलखुलासपणे संवाद साधणार आहेत. सर, तुमचं नमस्कार. नमस्कार सर. सर, खूप काळ्या निळ्या रेषाची भूमिका पाहिल्यानंतर हा एक तुमचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. एक तर तुमच्याकडे कलेचं अंग आहे आणि चित्रकलेतून हा प्रवास मानावा तेवढा सोपा नाही, कारण अनेक कलावंत हे फक्त एकच कला जोपासतात, परंतु तुम्ही असे कलावंत आहात की चित्रासोबतच एक शब्द शिल्प सुद्धा तुम्ही मोठ्या पद्धतीने जोपासलेलं आहे. म्हणून मला तुम्हाला असं विचारायला आवडेल किंवा आमच्या श्रोत्याला आवडेल की सर, तुमची प्रारंभिक पार्श्वभूमी, जडणघडण आणि प्राथमिक शिक्षणाची अवस्था कशी राहिलेली आहे? माझं शिक्षण तसं खेडेगावातलं मुळात, आणि जन्म पण गावाबाहेरचा, की गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती जी वस्ती असते त्या वस्तीमध्ये एका मातंग समाजामध्ये माझा जन्म. आणि त्यात सगळी राहणारी माणसं ही गावकुसा बाहेरची, त्या वाड्या ते जे झोपड्या असतात, झोपड्यांच्या ठिकाणी. आणि तिथं एकतर शिक्षणाचा अभाव खूप जाणवायचा आणि शिक्षण म्हणण्यापेक्षा गंमत अशी की पोटाचाच मोठा प्रश्न होता. आणि तो आजही दिसतोय बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये किंवा शहरामध्येही, झोपड्यांमध्ये जे राहतात तिथं. तर तसं माझाही होता. पण आमच्या इथं की भाऊ मात्र तो 8वीला 9वीला 5वीला 6वीला असं तो त्याचं शिक्षण सुरू होतं. माझं शिक्षण 2री पासून मी बंद करून घेतलेलं होतं. बस बंद केल्यामुळे काय झालं की पहाडामध्ये मग आमच्या गावाला, आमचं गाव असं आहे की ते लासूरगाव, की सातपुड्याच्या अगदी पायथ्याशी. आणि मग आम्ही पहाडामध्ये राहणारे सगळी मुलं मग पहाडात घुसले की मग पहाडामध्ये सकाळपासून जाणार आणि तिथंच काहीतरी घोरपडी पकडायच्या किंवा काय जे खायचं असेल तिथंच खाणार, तिकडेच पाणी पिणार. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये माझं शिक्षणाचं 2री पासून शिक्षण जे थांबलं ते थांबलंच. आणि नंतर मग आम्हाला इंदिरा आवास योजनाले घरं मिळाली गावाच्या दक्षिणेला. आणि तिथं मग जे सगळं भिलाटीतला किंवा जे आमच्या बरोबर राहणारी सगळी आपली जातकुडीतली सगळी जात बांधव वगैरे जे असेल ते, त्यांना लांबपर्यंत घरं मिळालीत आवास योजनेमध्ये. आणि आमचं घर मात्र मध्यभागी मिळालं आवास योजनेमध्ये. तर त्याच्याने थोडा बदल असा झाला की मी सकाळी उठलो की मला माझी मुलं काही मिळायची नाही, भेटायची नाही. म्हणजे त्या मुलांबरोबर मी चिड्या वळगे मारायला जायचो किंवा शिकारीला जायचो पहाडामध्ये, तर ते काही मिळायचं नाही. मग त्याच्याने गंमत अशी की मी स्वतःच त्रस्त झालो की यार ते, आणि समोरचे सगळे पाटील, महाजन, धोबी वगैरे असे इतर समाजाची सगळी, आणि आमचं घर मध्यभागी आवास योजनेमध्ये मिळालेलं घर. तर याच्याने झालं काय की मला त्या मुलांचा हेवा वाटायला लागला की जे मुलं शाळेत जातात त्या आमच्या घराच्या समोर. मग ते जायचे, मी विचार करायचो की अरे काय करायचं, मी तर खूपच त्रासलो की मला एक तर खेळायला मुलं नाही आणि ते मी जसं पहाडामध्ये जायला मुलं नाही. आणि आता तर असं झालंय की हे समोरची मुलं, बाजूची मुलं हे सगळे शाळेत जातात आणि मी घरी जातो. मला तर भयंकर टेन्शन सारखं झालं होतं की बाबा आता काय करायचं. मग मी वडिलांच्या मागे लागलो. वडिलांना म्हटलं की मला आता शाळेत जायचंय. वडील मला चांगला का तू, तुझं डोकं फिरलं का, काय 3 वर्ष तुझे लोटून गेले आणि तू आता 2रीतून उठलेला आहे, 2री तू सोडून दिलेली आहे, नाही येडा झाला का, बावळट आहे का तू. मग शिव्या घातल्यात, खूप शिव्या घातल्यात. पण मी पण मागे लागलो त्यांचं. आणि त्यांनी मग नंतर विचार केला की अरे याला काहीतरी वाटायला लागला आता. तर मग आमच्या एक मराठी शाळेमध्ये ते गेले आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा आहे आणि याला जरा शिकायचे आता, जरा आता त्याची इच्छा आहे. मग तेव्हा मला 4थीत डायरेक्ट घेतलं त्यांनी. मी 3री मध्ये
दुसरीमध्ये शाळा सोडलेली. म्हणजे मी त्यावेळेस शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून माझ्याकडे दाखल्यावरती उल्लेख आहे. आणि मग याच्यात चौथीला जेव्हा मी गेलो तेव्हा मी मुलांच्या वह्यांवरती चित्र काढून जायचो. गावामध्ये कोणाचंही काही असेल तर मला चित्र खूप चांगले काढता यायला लागलीत की त्या मुलांना पण आवडायचं आणि शिक्षकांना पण. मग या सगळ्या गोष्टींमध्ये असं झालं की मुलांना चित्र आवडायचे ते जवळ करायचे, गुरुजींना चित्र आवडायचं ते जवळ करायचे. मग आपोआपच ती शिक्षणाची ओढ लागली आणि शाळा सुरू झाली. आणि या सुरू असताना मग गावामध्ये अनेक ठिकाणी पांट्यापर्यंत चित्र काढणे, गावात इकडे तिकडे चित्र काढणे, गावामध्ये मग म्हाताऱ्यातला म्हातारा असेल किंवा लहानातला लहान मुलगा असेल तो चित्र काढतो म्हणून ओळखायचे सगळी ओळखायला लागली मग गावामध्ये की अरे हा छान चित्र काढतो, अरे हा भाविस्कर मस्त चित्र काढतो असे ओळखायचे. पण मग याच्याने झालं काय की आमच्या वर्गामध्ये जे मुलं, मग मी 8वीला गेलो असेल, 5वीला 6वी 7वी 8वीला गेलो तर मी कॉम्पिटिशन मध्ये पण मला चित्रकलेचे बक्षीस भरपूर मिळायचे. मग आमच्या वर्गामध्ये मग मला थोडं कळायला लागलं हळूहळू, थोडं मोठं झाल्यानंतर 8वी 9वी पर्यंत. तर तेव्हा मला वाटायचं अरे माझ्या वर्गातला जो मुलगा आहे, जो वर्गातले मुलं आहेत, तो पहिले येणारे दुसरे येणारे त्यांना फक्त शाळाच ओळखते, म्हणजे मुख्याध्यापक ओळखतात आणि मुलं ओळखतात आणि गावात त्यांना कोणी ओळखत नाही. पण मला तर शाळा पण ओळखते आणि गाव पण म्हाताऱ्यापासून तर लहानांपर्यंत मला सगळे ओळखते चित्रकलेमध्ये. तर मग चित्रकार म्हणून मला ओळखायचे की अरे छान चित्र काढतो, म्हणजे मला गाव पण ओळखायचं आणि शाळा पण ओळखायची. त्याच्यामुळे ही प्रेरणा आपोआपच हळूहळू मिळत गेली आणि मग चित्रकलेची सुरुवात झाली. खरं क्या बात आहे सर. खूपच तुमचा प्राथमिक स्वरूपातला हा प्रवास तुम्ही चित्रित केलेला आहे सर. मला असा प्रश्न विचारायचा सर की तुम्ही चित्रकलेची सुरुवात केली, परंतु ही चित्र काढण्यासाठी कोणाची प्रेरणा होती का तुम्हाला? चित्र काढण्यासाठी तर शाळेमध्ये जे ड्रॉइंग टीचर असतात, काय नाव त्यांचं? आर.टी. पवार सर म्हणून आमचे कला शिक्षक होते. अच्छा. त्या आर.टी. पवार सरांनी, ते आर.टी. पवार सर काय करायचे, कुठली स्पर्धा असेल, तालुक्याला घेऊन जायचं असेल तर ते माझं भाड्यासकट आणि डब्यासकट ते मला घेऊन जायचे. क्या बात. हो. आणि तिथे गेलो की मग तिथं बाकीचे जे ड्रॉइंग टीचर आलेले असायचे मुलं घेऊन स्पर्धेला, तर त्यांना पवार सरांच्या बरोबर मी दिसलो, बाविस्कर आलेला आहे, बाविस्कर त्या मुलाला आणलेलं आहे त्यांनी, तर ते पवार सरांना म्हणायचे सर बक्षीस घेऊन आले बरं तुम्ही तुमच्या बरोबर. म्हणजे बाविस्कर म्हणजे हा बक्षीसच वाटायचं त्या बाकीच्या ड्रॉइंग टीचरांना पण. पण म्हणजे हे काय की आमच्या एकतर घरात आई वडील भाकरी मागायला जायचे आणि ते त्यांना पण कळायचं की बाबा यांची परिस्थिती नाजूक म्हणण्यापेक्षा ती जातीनेच तशी आहे सगळीकडे, ती माझी पण होती की गुरंढोरं फाडणे, आई वडील गुरं फाडायचे गावात, गावकाम करायचे, जे अमावस्या मागणे वगैरे जे सगळं जे गावकाम असतं ते करायचे. पण यांना पण कळायचं की अरे याच्यातली कला छान आहे आणि याच्यातली कला आपण याला आणि त्यांचा पण एक उद्देश असायचा की शाळेमध्ये त्यांना पण खूप मान मिळायचा, सरांना पण मान मिळायचा की बक्षीस मिळायचे. मग आपोआप शाळेमध्ये सत्कार व्हायचा, शिक्षकांचा उल्लेख व्हायचा की पवार सरांनी विद्यार्थी चांगले घडवलेत वगैरे. पण हे की त्यांनी मला खूप मदत केली, एक प्रामाणिकपणे मदत केली त्यांनी. हो. मग सर तुम्ही नोकरी क्षेत्रामध्ये गेलेला होता, मग ह्या कलेमुळे तुम्हाला नोकरी मिळाली का कलेतल्या शिक्षणामुळे? कलेमुळे तर प्रवास झाला खरं तर, की या कलेमुळे काय झालं की मला कॉलेजपर्यंत जाता आलं. मी 10वी पास झालो आणि मग एटीडी वगैरे, एटीडी बीएफ वगैरे असं करत करत तिथपर्यंत जाता आलं. पण खरं तर शिक्षणामुळं मिळालं. आणि मी असं म्हणेल खरंच की शिक्षण खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला गरिबीचं दार ओलांडता येत नाही. शिक्षण तुमच्या घरात असेल तर तुम्ही गरिबीचं दार ओलांडून खुल्या अवकाशाकडे बघू शकतात आणि धाडशीने बघू शकतात. हे मात्र मला शिक्षणाने कळलं खरं तर. आणि मग पहिली नोकरी कुठे केली तुम्ही? मला मग नंतर मग मी माझं डिप्लोमा झाला, डिग्री झाली आणि मी जळगावला PM मुंदळे माध्यमिक विद्यालय इथं मी कला शिक्षक म्हणून होतो. आता गेल्या वर्षी मी रिटायरमेंट माझं झालं. क्या बात आहे सर. खूपच प्रवास सुंदर आहे सर. काळ्या निळ्या रेषा वाचताना सर खूप एक रोमांचित होतं आणि सत्य वास्तव परिस्थिती तुम्ही या स्वकथनामधून मांडलेली आहे. परंतु याच्यामध्ये काही उल्लेख तुम्ही नोंदवलेले आहेत की नोकरी करत असतानाही तुम्ही बँड वाजवायचात म्हणे. हो हो हो. तर ही कशामुळे? ही एक कलाच आहे. बरोबर. कारण अनेक हा संबंध तुम्ही कशासाठी जोडला होता? एकतर आमचं काय होतं की आमचा स्वतःचाच बँड होता घरी.
तो आधी 6 लोकांचा बँड वडिलांनी विकत घेतला आणि तो हळूहळू प्रवासामध्ये खूप आम्ही मोठे झालो, जसे मोठे होत गेलो, नोकरीला लागलो, तर तो 25 लोकांचा बँड झाला होता, मोठा बँड होता आमचा. मग त्या बँडमध्ये मला सुट्टी लागली उन्हाळ्याची शाळेला, की मग मी गावी जायचो आणि मी ट्रॉम्पेट स्वतः वाजवायचो. मी 19 वर्ष ट्रॉम्पेट वाजवली. तर काही तसं हे वाटायचं, पण मला नंतर वाटायचं नंतर की नोकरी लागल्यानंतर की आता हे बँड वाजवणं काही खूप काही सन्मानाची गोष्ट आहे. कला म्हणून तुम्ही ठीक आहे, कला म्हणून आपण एका बाजूला आपण कला म्हणून बघतो, पण ते वाजवणं आणि त्यातले जे लोकांचं जे बोलणं असतं की बँड वाजवणाऱ्यांना, की ते फार विचित्र वाटायचं नंतर. आणि मग मी नंतर 2 वर्ष वाजवल्यानंतर मग बँड मी सोडून दिलं वाजवणं आणि नंतर गेलोच नाही, कारण की त्याला सन्मानाचं मला वाटत नव्हतं ते वाजवणं, की खूप काही सन्मान मिळतोय मला असं काही. हा कारागीर म्हणून कारागिरांमध्ये सन्मान मिळायचा की हा चांगला कारागीर आहे असं, पण इतर समाजामध्ये त्या बँडवाल्यांना जे आजही बघतात तर ते तसं बघण्याचे दृष्टिकोन जरा वेगळा आहे, खालचाच आहे तो, कला म्हणून काही बघणं नाही नेमकं. क्या बात आहे सर. एक प्रकारचा नवीन संदेशच तुम्ही दिलेला आहे की एक शिक्षणानं माणूस परिवर्तन होत असतो. कला अशी करायची की जेणेकरून आपला सन्मान वाढला पाहिजे. खरं तर सर, खूप मला आनंद वाटतो की तुम्ही काळ्या निळ्या रेषाच्या या आत्मकथनाची अर्पण पत्रिका खूप लोकांना भावली सर. की आमची भूक मिटावी म्हणून दारिद्र्यात ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले ते आई वडील, ज्यांचं शिक्षणाचं बोट धरून मी अज्ञानाचं दार ओलांडू शकलो ते माझे मोठे भाऊ आणि वहिनी, आणि आयुष्याच्या प्रत्येक अनुभवावर साथ देणारे सौ भारती, या सगळ्यांना. ही अर्पण पत्रिका तुम्ही मांडत असतानाच एक सुंदर कोटेशन तुम्ही या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे सर, की मी आज जी इथपर्यंत मजल मारली ती आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगामुळे आणि आयुष्यात भेटलेल्या चांगल्या माणसामुळे. या दोघांचेही तुम्ही या शोकथनामध्ये ऋण व्यक्त केलेले आहेत. मला असा प्रश्न विचारायचा आहे सर की तुम्हाला काळ्या निळ्या रेषा हे शोकथन शब्दरूप करण्यासाठी, पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यासाठी, या शोकथनासाठी तुम्हाला कोणाची प्रेरणा लाभली आणि कोणी सांगितलं होतं? मी आधी कविता वगैरे लिहायचो. कविता काही अंकांमध्ये छापून आल्यात आणि चित्रकलेवरती माझं सदर चालायचं. महाराष्ट्राला पण सदर आलं माझं आणि लोकमतला पण. तर लिहिण्याचं थोडं अंग होतं, पण एकदम साहित्यिक याच्यातलं अंग तेवढं म्हणावं तेवढं नव्हतं. पण याच्यात काय झालं की मला मी म्हटलं तिथं की मला चांगली माणसं भेटलीत आणि चांगली माणसं भेटणं, तुम्हाला चांगली माणसाची बेरीज करता यायला पाहिजे. हा, ती बेरीज जमली की अधिक चांगले लोक तुम्हाला मिळत जातात. तर मला इतकी चांगली लोक भेटली की मला साहित्यामध्ये काय वाचावं. हा, मी बऱ्याचदा म्हणतो की बरेच लोकांच्या हातात रद्दी पडते वाचताना. पण मला चांगलं पुस्तक हातात याच्यासाठी पडलं की मला माझे खूप साहित्यिक मित्र होते महाराष्ट्रभरातले चांगले, खूप नावं घेता येतील इतके चांगले मित्र आहेत. आणि नाटकातली लोक पण आहेत की जे जळगावमध्ये आहेत. मी ज्या शाळेमध्ये मी होतो तिथे निळकंठ महाजन म्हणून एक मोठे कवी होते की मानवदादांच्या बरोबरीचे ते कवी होते खानदेश मधले. मग त्यांच्याबरोबर राहून किंवा काय वाचतात, काय असतं, असे अनेक लोक, अनेक मित्र लाभलेत. आणि मग ते माझं एकट्याचं संचित नाही, ते सगळ्यांचं आहे काळ्या निळ्या रेषा. आणि मग मला जेव्हा माझं प्रदर्शन जहांगीरला झालं, जहांगीरच्या नंतर जहांगीरला माझे प्रदर्शन झाले 3, आणि आता गेल्या 2019ला माझं प्रदर्शन जेव्हा झालं तर तेव्हा तिथं जहांगीरला झाल्यानंतर ते शेगावला झालं. शेगावला एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. तिथं वसंत आबाजी डहाके वगैरे त्यांच्या हस्ते ओपनिंग होतं आणि महाराष्ट्रातले बरेचसे चांगले साहित्यिक तिथं आलेले होते. मग त्याच्यात नुकतेच विदर्भ साहित्य संघाचे जे संपादक युगवाणी नावाचे जे त्रैमासिक आहे त्यांचे जे संपादक आहेत तर ते पण त्या कार्यक्रमाला आलेले होते. आणि आम्ही रात्रभर माझे त्यांनी पेंटिंग बघितलं आणि सगळं ते चित्र बघून ते म्हणले की राजू तुझे असे चित्र काय येतात, काय काढतो, म्हणजे तुझे हे चित्र काय येत असेल, काहीतरी ते असेल. मग आमच्या गप्पा रात्रभर रंगल्यात. जवळपास 4-5 तास आम्ही एकत्र बोलत होतो. मी त्यांना एक स्टोरी सांगायचो की माझा जन्म कुठला, माझ्या गावगाड्यातले माणसं कसे आहेत आणि आम्ही काय काम करायचो, गावगाडा म्हणजे काय असतो, वतनदारी म्हणजे काय असते, आणि आमचे
बँड वाजवणाऱ्यांचे काय हाल होतात, वा. ते कसे वारले बिचारे, ते ट्रम्पेट स्वर वाद्य वाजवणारे, अशा खूप गोष्टी मी त्यांना सांगत गेलो. आणि मग ते म्हणले की अरे राजू, मी आता संपादक झालेलो आहे युगवाणीचा, तू एक काम कर की तू लिही हे सगळं, मी युगवाणीमध्ये क्रमशः छापतो. मी म्हटलं की सर मला ते इतकं नाही, तुला एका टप्प्याने लिहितो, काय तुला लिहायचं ना लिहितो आणि मी छापतो. जेव्हा मग ते 5-6 भाग झालेत आणि तेव्हा छापून आलेत, तर सगळ्या साहित्यिकांना ते आवडलं. आणि नंतर मग माझगावकर सर जे आहेत राजहंस प्रकाशनचे प्रकाशक, तर त्यांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलं की राजू, हे जे आत्मकथनाचं तुझं काही भाग येत आहेत युगवाणीमध्ये, अतिशय चांगले आणि उत्तम तू लिहितोय, तर राजहंस तुझं पुस्तक छापेल. त्यांनी तेव्हाच मला सांगितलं होतं. अशी ती प्रक्रिया पुस्तकापर्यंत आलेली गोष्ट आहे. क्या बात आहे सर. खूपच प्रफुल्ल शिलेदार या संपादकामुळे या काळ्या निळ्या रेषाला एक मोठा आकार मिळालेला आहे सर. त्यांनी तुमच्या संदर्भात खूप लिहिलंय, चांगलं लिहिलंय सर, की ते म्हणतात की काळ्या निळ्या रेषा हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दामधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे सामंजस्यपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळापर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जन प्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विराळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचन अनुभव मिळतो, हे खरंच आहे सर. कारण तुम्ही या आत्मकथनामध्ये किंवा स्वकथनामध्ये म्हणू आपण, कारण हे खऱ्या अर्थाने मला तुमचं स्वकथन वाटतंय सर. काळ्या निळ्या रेषा हे केवळ राजू बाविस्करांचं हे आत्मकथन किंवा स्वकथन नाही, तर याच्यात सगळ्या समाजाच्या गोष्टी प्रतिबिंबित झालेल्या आहेत. म्हणून याला एक दलित स्वकथनाच्या संदर्भातही एक वेगळ्या परिभाषेमध्ये आपल्याला मांडता येईल. सर खूप सुंदर. आणि पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की शिलेदार सरांनी म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीच्या चित्रणात्मक भूमिका तुम्ही खूप छान मांडली सर. याच्यामध्ये की रूपामाय आहे, कमली आहे, नबा आहे, रंगूभाई आहे, खंड्या बापा आहे, सिकंदर काका आहे, ही व्यक्तिमत्व घडवणारी व्यक्ती चित्रणात्मक आत्मकथन लिहावा असं तुम्हाला का वाटलं सर? मला ते व्यक्ती माझ्या आतमध्ये ते आधीपासूनच खूप रुजलेले व्यक्ती होते की जे मी सातत्याने विचार करायचो होते त्या व्यक्तींच्या संबंधातून. त्या व्यक्तींबरोबर मी राहिलेलो आहे. त्या व्यक्तींनी आम्हाला समृद्ध केलं की जे व्यक्ती असेल. आता सिकंदर काका हा गावामध्ये अंगाला शेंदूर लावून तो हनुमान बनायचा. आमच्याकडे दसऱ्याला एक कार्यक्रम व्हायचा, त्या कार्यक्रमामध्ये हनुमान बनायचे ते. आणि हनुमान म्हणजे इतका प्रामाणिक हनुमान वाटायचा त्या गाड्यावर बसलेला की इतकुशी हालचाल व्हायची नाही, पुतळ्यासारखे ते बसायचे. आणि खरोखरचा मी लहानपणीच असं वाटायचं मला की खरोखरचाच हनुमान आहे का, आपण चित्रामध्ये बघतो कुठेतरी कॅलेंडरमध्ये, पण हा आणि मग त्याला ते. आणि ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला काही मनोरंजनाचं म्हणा किंवा काही ज्या गोष्टी आम्हाला मिळल्या पाहिजेत की जडणघडणसाठी, या लोकांनी समृद्ध केलं आम्हाला. खरं तर या लोकांनी सगळं असं नाटकं दाखवली, नाटकं वगैरे बसवायचे ते काही आमच्या गावामध्ये. ते बरेचसे जण असे आहेत की माझं 10वीचं शिक्षण पाटीलवाड्यामध्ये झालं. मी पूर्ण 10वी पाटीलवाड्यात केली की ह्या लोकांनी तर मला म्हणजे जवळ केलं ना. आणि ह्या लोकांमुळे माझं काय झालं की ह्या लोकांमुळे ते लोक माझ्यात कायम राहिलेत, जिवंत राहिलेत ते कायम, आणि आजही आहेत मुळात. म्हणजे मला विसरता येत नाही त्या सगळ्या लोकांना. तर म्हणून मग मला ते पात्र म्हणून ते लिहायचं होतं आणि त्या पात्राबरोबर मी आहे आणि मी त्या पात्रांबरोबर राहिल्यामुळे मला ते जास्त जाणवायचं. आणि म्हणून ते असं व्यक्तिचित्रणासारखं त्याचा प्रयोग आहे खरं तर या आत्मकथनाचा. रूपामाया आहे. हा, रूपामाया आहे. रूपामाया अशी आहे की आमच्या आईने दुसरं लग्न करून आणलं होतं. म्हणजे आमची आईच गेली होती वडिलांचं लग्न जमवायला. आईने त्या बाईला हळद लावली आणि पळून आणलं. म्हणजे आईला मुलं व्हायचे, पण ते तिला असं अंधश्रद्धा किंवा तिचं बाबळा
विचार असेल की आपल्या दुधामुळं मुलं मरून जात असतील किंवा दगवत असतील किंवा ते वाचत नाहीत, तर मग ती नेहमी वडिलांना सांगायची की तुम्ही सवत करून म्हणजे बाई सवत करून आणा, असं सांगायची ती स्वतःच. आणि ती सांगितल्यामुळे मग वडील म्हणायचे की नको काय आता एक तर म्हणजे आपलंच पूर्ण होत नाही, आपण गावातून भाकरी मागून आणतो आणि किंवा आपलंच पूर्ण होत नाही काय अजून आणायचं. तर आई म्हणली की नाही मी बरोबर वागून घेईल आणि मी तिला शिकवेल बरोबर. तर आई स्वतः तिच्या मोठ्या बहिणीला घेऊन गेली, नातेवाईकांना घेऊन गेली आणि बाई शोधली बरोबर लग्नासाठी. आणि लग्नासाठी बाई शोधली आणि तिला स्वतः हळद लावली आणि स्वतः परणून घरी घेऊन आली. आणि मग ती रुपामाय मग ती मला कायम पण मग ती नंतर मग आमच्याकडे थांबली नाही, ती गावी गेली आणि गावीच ती वारली. पण ती कायम माझ्या जवळ आहे ती आजही माझ्या जवळ आहे ती. जरी ती आईने पळून आणलेली बाई जरी असेल, माझी आई सारखीच होती ती पण. आणि त्याच्यामुळे ती कायम जिवंत आहेत. असे खूप पात्र आहेत की ते माझ्या आतमध्ये ते पडलेले आहेत आणि ते मी लिहून त्यांना बाहेर फक्त लोकांपर्यंत आणलं. याच्यामध्ये एक खूप संकल्पना छान मांडली सर की तुम्ही दूधमाय. हा, दूधमाय. ही दूधमाय काय की मी असं म्हणेल की प्रत्येकाला प्रेम तेव्हा खूप चांगलं होतं खरं तर. प्रेम मिळायचं बरोबर मिळायचं आणि प्रत्येकाला आई मिळायची. मग ती कोणत्याही याच्याने मिळायची. आमच्याकडे ही दूधमाय जी आहे वडार समाजाची बाई असायची, वडार समाजाची बाई, आणि ती आईची खूप जवळची मैत्रीण. आमच्या झोपडीच्या 2-4 झोपड्या सोडल्यात की त्या वडार मावशींची बहीण मोठी बहीण तिथे राहायची. आणि ही दूधमाय जी होती तिला मारवडीन म्हणायचे. तर ती चोपड्याहून तालुका येऊन तिला भेटायला यायची, त्यांच्या बहिणीला भेटायला यायची. तर त्याच्यामुळे मग आईची ती मैत्रीण होती चांगली छानपैकी. आणि जेव्हा माझा जन्म झाला तर तेव्हाच तिला पण एक मुलगा झालेला होता आणि ती आपल्या डुकरं सोडून द्यायची आणि मग आमच्याकडे येऊन बसायची आई बरोबर गप्पा मारायला किंवा आई भाकरी मागून आली की मग तिला पण जीव खाऊ घालायची. तर मग तिचा मुलाला ती दूध पाजायची. मग आईने सांगितलं की माझ्या दुधात काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे तिला वाटत राहायचं तू दूध जर पाजलं तर हा वाचून जाईल. मग ती काही नाही रोज यायची मग ती मला दूध पाजायला. रोज यायची दूध पाजायला. आणि मग तेवढंच नाही सर, तर मी जसं जसं मोठा होत गेलो तसं तसं माझ्याकडे यायची. मी तिच्या घरी जायचो चोपड्याला, मला चांगला चांगला खाऊ आणायची. हो, अगदी मुलासारखंच. असं म्हणजे वाटलं पण नाही मला की. आणि आजही सांगतो की त्या जे दरवाजा आहे थांडनेर दरवाजा, ते तिथं तिचं घर होतं. मी जेव्हा जातो ना तर त्या थांडनेर दरवाजाकडे बघत असतो की अरे इथं ही दूधमाय होती माझी, वारली ती गेल्या 5-6 वर्षापूर्वी. पण माझ्या लग्नामध्ये तिला आहेर केला, बोलवलं होतं, ती आलेली होती माझ्या लग्नात. मग आईसारखी आली ती. हो, म्हणून हे लोक मी कसं विसरणार ना. हो ना, कमली आहे सर, कमली आहे की कमली पण त्याच तसंच पात्र आहे की कमली हे मामा म्हणजे आमचा जो मामा होता त्यांची जी बायको करून आणली त्यांनी, तर तिची बहीण होती कमली. आणि ती थोडी वेळसर होती. तर ती वेळसर का झाली काय नाही, ती कशी जगली. बँड वाजवणारे म्हणजे ती आधी चांगली होती, तिचा नवरा बँड वाजवायला गेला आणि तो तिकडे एका बाईशी लग्न करून तिकडे राहायला सुरतला तासावर पैसे मिळायचे म्हणून लोक जायचे तिकडे बँड वाजवायला. तर मग ती त्या धक्क्याने ती खाली पडली आणि तिला ती थोडीशी थोडं वेळसर सारखी झालेली होती ती. अशी ती कमली होती. छान, ती आमच्याकडं राहायची. एकंदरीत खूप व्यक्तिमत्व तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या आयुष्यातील आलेले रेखाटले आहे सर. तुम्ही रंगूभाई संदर्भात खूप छान लिहिलंय सर की गावातले लोक आपल्या गरिबीला चोरीची झालर लावून मोकळे होतील म्हणून त्यांचं चित लागत नव्हतं. पूर्ण दिवस निघून गेला तरी बाप त्या भीतीच्या अंधारातून बाहेर आला नाही. रंगूभाई कोण आहे सर? हे चित्रण का तुम्हाला रंगवा वाटलं? रंगूभाई म्हणजे आमचाच नातेवाईक मधला, म्हणजे सक्का नातेवाईक आमचा. तर तो सुरतकडं त्यांच्या मित्रांबरोबर गेलेला आणि लहानपणापासून चालला गेलेला तो सुरतकडं. आणि तिथे गेल्यानंतर मग तो खूप अशा दादा लोकांमध्ये राहायचा आणि थोडं लुटमार वगैरे करायचा. तर तो तिकडनं एक वेळा जो प्रसंग झाला तर आमच्या गावाला तो असा अधूनमधून यायचा, तालुक्याकडे अधूनमधून यायचा. सुरतकडनं कधीतरी आला तर आला, काही लग्नांमध्ये आला कधीतरी तेव्हा यायचा. आणि हा माणूस म्हणजे इतका देखणा होता ना, खूप हाईट गीट होती छानपैकी, एकदम देखणा राजबिंड वाटायचा.
पण हा याचे सगळे मित्र तिकडं सुरतमध्ये त्याच्या भागामध्ये एकदम दादागिरीची माणसं, आणि हा तिथं खूप फेमस असलेला माणूस होता तेवढ्या एरियामध्ये. मग हा काय करायचा की याने एक वेळा असेच काहीतरी चोरी करून रेल्वेमधून चोरी करून आमच्या गावाला आणली. वडिलाने आमच्या झोपडीमध्ये तो आला आणि सगळ्या नोटा काढून त्याने आईजवळ ठेवल्या अशा रात्री तो 1-1:30 वाजेला आला आणि नोटा काढून ठेवून दिल्या अशा की, आणि सांगितलं की दाजी या पैशांमध्ये तुमचं चांगलं करी घ्या, म्हणजे जे काय असेल ते चांगलं करून घ्या. मग आई घाबरली आणि वडील पण घाबरले की बाबा हे काय, उद्याला उठून आपण एक तर भाकरी मागून आपल्याला आनंद पोर आहेत, इमानदारीचं जर असेल तर बरं ठीक आहे, आणि असे चोरी मारीचे पैसे. तर आई वडिलांनी सांगितलं की हे तुझे पैसे तूच घेऊन जा. तो सकाळी 4 वाजायला निघून गेला. आणि मग नंतर मग त्याची ती भीती आहे वडिलांची की तुम्ही जे वाक्य वाचलं ना की बाबा आम्हाला गरिबीचं झालर, म्हणजे गरीब माणसं आम्ही, आणि चोरीचे झालर लावून लोक मोकळे होतील. तर वडील भीतीमध्ये पूर्ण दिवसभर तो भीतीमध्ये होता, 2-3 दिवस भीतीमध्ये होता की कोणी आलं, पोलीस पाटलांनी विचारलं की अरे तू गंगू आला होता का इथं, पोलीस आले होते, असं काही विचारलं तर काय करायचं आपण, म्हणजे रिकामा आपल्याला ते चोरीचे झालर लावून मोकळे होते लोक, आणि आपण त्रास, म्हणजे गरीब माणूस आपण त्रासामध्ये अडकतो, आपली मुलं बाळा आहेत, आणि आपण एक गावकाम करतो, गावावर पोट भरतो की भाकरी मागतो, ते भाकरी बंद होऊन जातील तर पोट कसं भरायचं पोरांचं, ह्या चिंतेने तो खूप अर्धा होऊन जायचा. असं ते आहे ते रंगूभाई आमचं नातेवाईक होतं. म्हणजे शीर्षक बी तुम्ही एवढं छान त्याच्यामध्ये होतं की रंगूभाई, रंगू मामा म्हणायचं मी त्याला, रंगे मामा म्हणायचो आम्ही त्याला, म्हणून ते रंगूभाई तिकडे म्हणायचं त्याला, रंगूभाई असं म्हणायचं. आत्मकथनाचा प्रवास खरंच खूप सुंदर तुमचा श्रोते ऐकत आहे सर, आणि खूप सुंदर तुमच्या संदर्भात नादो महानोरनं लिहिलंय सर या पुस्तकाच्या संदर्भात, की ते लिहितात की राजू बाविस्कर हा माझा चित्रकार मित्र, अतिशय जीवापाड मेहनत करून त्यांनी कलेची साधना केली. गावगाड्याचं दुःख कष्ट आपल्या चित्रात सातत्याने कॅनव्हसवर रंगवलीत. त्याच्या जीवनाची सामान्य स्थिती, अडचणी या सर्वांना तोंड देत त्याच्या अनुभवाचं संचित जे अनेकांना प्रेरणादायी वाटेल असं त्यांचं पुस्तक राजहंस सारख्या महत्वाच्या प्रकाशकाकडून प्रकाशित होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्याच्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा असं नादू महानोर यांनी लिहिलं आहे. की मला असं म्हणायचं की तुम्ही सांगितलं की नादू महानोर आहेत, निळकंठ गुरुजी आहेत, महाजन सर आहेत, दीपक घारे असतील किंवा वसंत आबाजी ढाके आहेत, की ह्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तुमच्या साहित्यावर निश्चित चांगल्या पद्धतीचा पडलेला आहे. कारण त्याच्या प्रेरणेतूनच ह्या काळ्या निळ्या रेषा हे आत्मकथन तुमचं प्रतिबिंबित झालेलं असं मला वाटतं. परंतु एक मला विचारायचं आहे सर की या आत्मकथनामध्ये सगळ्यात महत्वाची एक आंतरिक वेदना तुम्हाला कोणती वाटते? आंतरिक वेदना म्हणजे त्याच्यात बरेचसे पात्र येत असे की आजही मला काही काही ठिकाणी झाडू विकणाऱ्या मुली दिसतात, बरोबर, मी जात असताना झाडू विकणाऱ्या मुली दिसतात, तर मला वाटतं की हे ते धुपीत नाही ना, दिसत असते मला ते. म्हणजे आजही कुठे बदलला वर्तमानात आपण जरी विचार केला तर मला ती धुपी वाटते. बरं तर ती बिचारी शिकली नाही म्हणून ती झाडू जीवनभर तिने झाडू विकले, आणि मी शिकलो म्हणून मी नोकरीला लागलो, तर ती म्हणायची तुमचं चांगलं आहे भाऊ, शिकणाऱ्या लोकांचं तुमचं चांगलं राहतं भाऊ, जगी घेता, आमचं काय, आम्हाला जसं पडलं तसं जगी घेवा, असं ती म्हणत असते. म्हणजे आज मागे वारली ती त्या पाण्याच्या याच्यामध्ये. तर या सगळे, आणि अजून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणले मला सुरुवातीला की तुम्ही बँड वाजवायला जायचे की नोकरी लागल्यानंतर, पण मी सर जेव्हा बँड वाजवायला जायचो ना, तर बँड वाजवायला जेव्हा जायचो तेव्हा आमची भाची असेल, माझे नातेवाईक बाया असतील, भिल्ली बाया असतील, आमच्याकडे बौद्ध महार समाजाच्या बायका आहेत, भिल्ली बायका आहेत, माझी भाची असायची. तर ह्या आम्ही जिथे बँड वाजवायचो त्या बँड वाजवण्याच्या ठिकाणी ते भांडे घासायला यायचे संध्याकाळी. म्हणजे जेव्हा आमची चौरी वगैरे असायची संध्याकाळची रात्रीची, तर त्याला मंडप वगैरे म्हणतात, मांडव वगैरे म्हणतात त्याला, तर ते मांडवाला वाजवायला जायचो मी तेव्हा. तर तेव्हा त्या मला बघून लपून जायच्या, कारण की मी नोकरीला होतो. त्यांना असं वाटायचं की बाबा हे याला काय वाटेल, मामांना काय वाटेल, असं त्यांना वाटत राहायचं. बरं, तर मग मी असं विचार करतो, मी बऱ्याचदा विचार करायचो की काय बदललं, म्हणजे मी शिक्षणाने फक्त बदललो, हो ना, पण ते माझे नातेवाईक तर ते भांडे घासून त्यांना त्या पदरामध्ये ते टाकतात. म्हणजे ते भांडे घासल्यानंतरच त्यांच्या पदरामध्ये ते मिळायचं, की जे असेल उरलेलं सुरलेलं ते पदरात टाकायचं, त्या बायांच्या पदरात ते टाकायचे. मग ह्या बायांचं दुःख ते तर आहे तसंच आहे,
कुटुंबांमधलं. फक्त मी शिक्षणाने फक्त बाहेर आलो आणि बदललो, म्हणून मला ते थोडं वेदनादायक, अगदी मनाला कायम बोचणारी वस्तू होती ती. आणि बरेचसे त्याच्यामध्ये असे प्रसंग आहेत की जे आजही मला ते बोचतात. बहिणीचा आहे नभाचा, की नभा किती कशी गेली आजारी असताना. मी नोकरीला होतो, ती दवाखान्यात माझी वाट बघत वारली. ती तालुक्याला, मी जिल्ह्याला होतो. मी गेलो तेव्हा आईने दुसरा मुलगा तिथं उभा केला की भुऱ्या आला असं म्हणून, तेव्हा ती गेली. खरंच एक एक पात्र सर तुमचं वाचण्यासारखं आहे आणि पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं आहे. हे तुमच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. मला एक पात्र खूप आवडलं सर याच्यामधलं, की सिकंदर काका आहे आणि गुल्फीवाला कालूचाचा. कुल्फीवाला कालूचाचा हा माणूस तर काय म्हणजे तो माणूस माझा कायम इतका जिवंत आहे. म्हणजे तो कशी माणसं भेटलीच नाही मला, की मी बऱ्याचदा म्हणतो की माणसं भेटतात मला, तुम्ही फक्त त्याची बेरीज करा. खरं तर अजून भेटत जातात ते, पुन्हा पुन्हा भेटत राहतात तुम्हाला. तर हा कुल्फीवाला चाचा आमच्याकडं बिलाटीमध्ये यायचा, म्हणजे झोपडींच्या वस्तीमध्ये गावाच्या बाहेर. तर तो गावात विकू झाला की ते सगळं विकणं झालं की तो आमच्याकडे शेवटी यायचा. ते तुकडे ताकडे उरलेले असतील ना असे डब्यामध्ये, सायकलच्या मागच्या कॅरीला ते बांधलेला असायचा डबा रबरच्या ट्यूबने, आणि त्याच्यातून मग तो उघडायचा आणि आपला एखादा जादूगार कसा काढतो असं, तसं तो तुकडे तुकडे काढून आम्हाला तो जादूगार वाटायचा असा, की अरे आपला ते तुकडे आम्हाला खायला द्यायचं लहान पोरांना. मग ते पाणी जे असतं बाजूला कोपऱ्यांना टपटप पडणारं पाणी, ते आम्ही मुठांनी असं ते घ्यायचो. पण हा माणूस आमच्या बिलाटीत आला की असे सहज तुकडे देऊन जायचा हा. बरोबर, काही नाही याचं, म्हणजे काही नाही, पैसे घेणार नाही आणि मग पैसे दिले नाही दिले तरी चालायचं. पण ह्या माणसाचा इतका लढा होता आम्हाला सगळ्या पोरांना, की आम्हाला स्वप्न सुद्धा पडायचं की अरे कालूचाचा आला आणि मग आम्हाला कुल्फ्या दिल्यात, असे खूप आहे. आणि तो कालूचाचा नंतर जेव्हा याच्यात जातो कुठं की पहाडामध्ये, जेव्हा तो कुल्फ्या विकायला गेला आणि कुल्फ्या विकून तो 2-1 वाजायला गेला, 2-1 वाजायला तिकडनं आला, 2-3 वाजायला. आमचं जे गावचं जे आमचं भिलाटी आहे ती पाडाला खेटूनच आहे, म्हणजे सातपुड्याला लागूनच आहे आणि गाव थोडं लांब अंतरावरती असतं. तर तिथून मग एमपी जवळ आहे, तर तो पाडातलं एक गाव आहे 17 म्हणून, तिथं तो विकायला गेला. आणि तिकडनं येताना त्याला घाटामध्ये चोरांनी अडवलं, त्याला पायाला तिरखामटा मारला आणि तो पायाचा आतून डायरेक्ट बाहेर निघालेला तिरकामटा, तसाच तो गावात आला. आणि त्याला ते तिरकामटा काढल्यानंतर तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर मग त्याच्यानंतर काही दिवस तो आला नाही. मग काही वर्षानंतर तो अधूनमधून येत राहिला, पण नंतर तो आलाच नाही कधीच. पण तो आला नाही तर पण तो आम्हाला कुल्फ्यांचे तुकडे देऊन जाणारा माणूस गरीब पोरांना. आणि गावात तर असं काही नव्हतं ना, गावात तो गावात विकायचा, पण उरलेले तुकडे आम्हाला द्यायला येणे. हो ना, ही किती मोठी माणसं होती नाही की चला बाबा ही उरले तुकडे खरं. त्याला बघा, आता आजचा काळ असा आहे सर की आजच्या काळात झालं काम की तुकडे जर असतील ना फेकून दिले असते ना एखाद्या माणसाने, तो रोजच्या रोज गावाच्या 2 किलोमीटर अंतरावर जायचं, भिलाटीमध्ये घ्या रे तुकडे घ्या असं ते पोरांना बोलवायचं, असं कुठं बघायला मिळेल. आणि हे किती महत्वाची माणसं आहेत नाही, यांनी जगवलं, यांनी काहीतरी खायला दिलं. जेव्हा काही खायला नव्हतं तेव्हा ह्या लोकांनी खायला दिलं. खरं तर की जेव्हा पोटाला भूक होती तेव्हा गुराढोरांनी वाचवलं आम्हाला, तेव्हा ह्या अशा लोकांनी वाचवलं, पोटाला भूक लागायची तेव्हा. म्हणून ही माणसं मोठी आहेत खरं तर आमच्यासाठी. खूप सुंदर सर, म्हणूनच हे माणसं मोठी आहेत. पुढे पुढे आपण जात असताना मला असं विचारायचं आहे की सर, एक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य मराठवाड्यातील आणि तुमच्या जळगाव परिसरातील की पोळा आहे किंवा झडी हा शब्द तुम्ही हो, झडी आहे की काय संदर्भ आहे हा झडी मागे, आणि तुमच्या तिकडे पोळा हा कशा पद्धतीने साजरा होतो, आणि पोळ्यामध्ये ज्या पद्धतीने मराठवाड्यातील एक ठराविक समाज एका वेगळ्या पूर्वी वागायचा या सगळ्या, एक चाकरी पद्धतीने करायचा, गुलामगिरी स्वरूपात करायचा, ती पद्धत तुमच्याकडे सुद्धा होती का? आमच्याकडे होती.
म्हणजे आधीपासून होतीच आमच्याकडे कशी की पोळा ज्या दिवशी असेल त्याच्या 2 दिवस अगोदर 1 दिवस अगोदर तोरण बांधायचं. सगळ्या घरांना तोरण बांधायचं म्हणजे 5-7 पानं त्या सुतळीमध्ये ओढायचे आणि ते तोरण बांधायचे. म्हणजे ते 2-3 दिवस तेच काम चालायचं घरामध्ये की तोरण तयार करून ठेवणे. आणि आपली जी गल्ली असेल, आता आमच्याकडे वडिलांची वतनदारीची गल्ली होती, मधली गल्ली. आमचं गाव बरंच मोठं आहे, म्हणजे चौधरी वाडा वगैरे वगैरे असे वेगवेगळे वाडे आहेत. तर मधली गल्ली मोठी होती, म्हणजे तेव्हा 300-400 लोकांचं गल्ली होती ती. मग ते सगळ्यात तेवढ्या घरांना ते बांधायचं, पण घर सुटता कामा नाही, नाहीतर मग अपमान झाल्यासारखं व्हायचं त्या माणसाचा की बाबा गावातले म्हणजे त्या गल्लीतलेच म्हणतील काय ते त्याला मान नाही मिळाला असं. म्हणजे मान सन्मानचा भाग होता तो. आणि त्याच्यामुळे मग ते खूप काटेकोरपणे काम करावं लागायचं, म्हणजे एकदम डोळ्यात तेल घालून काम करावं लागायचं की एक घर पण नको सुटलं पाहिजे. वडील त्याच्यासाठी खूप सतर्क असायचे. आणि मग त्या पोळ्याचा प्रसंग असा आहे की त्यावेळेस झालं काय की दुसऱ्या जे माधुमांग म्हणून जो होता, आमच्या वडिलांबरोबर 4 मांग काम करायचे गावामध्ये. तर माधुमांग म्हणून होता, त्याच्याकडे त्या वर्षाचं मेन दरवाजाला तोरण बांधण्याचं त्याच्याकडे होतं. म्हणजे प्रत्येक वर्षी वाटून घेतलेलं होतं असं. एक वर्षी हा करणार आहे, एक वर्षी तो करणार आहे, एक वर्षी हा करणार असं. गावातल्या तोरणांचं नाही, गावातलं जो ज्याच्या गल्ल्या असतील त्या गल्ल्यांमध्ये त्यांनी भाकरी मागाव्यात, अमावस्या मागावं, जे काही असं सणाचं वारीचं ते मागावं आणि तिथलं कुत्री मांजरे फेकावीत आणि त्या गल्लीमध्ये तोरण त्यांनी बांधावं. मग तर त्या गल्ल्यांचं बांधलेलं होतं त्या वर्षी, पण ते माधू मांग जे होते त्यांनी काही ते बांधलं नाही नेमकं. आणि ही गोष्ट पोळ्याला जेव्हा सुरुवात झाली, पोळा म्हणजे आमच्याकडे कसा असायचा तो आजही असतो. कालांतराने मला वाटतं काही 2-1 वर्ष 4-5 वर्ष झाली असावीत बंद झाला तो. पण सगळे गावातले बैल एका गावाच्या बाहेर ग्रामपंचायतच्या बाहेर आणायचे आणि तिथं रेष मारलेली असणार अशी, त्या रेषेवरती त्यांना उभं करायचं आणि सालदार आणि ते बैल सजवून, सालदार पण सजून असलेला कपडे गिपडे, आणि ज्याचा बैल पहिला येईल तिकडं, म्हणजे एक तिकडे रेस मारलेली असायची रस्त्यावरती, लांब रस्त्यावरती 2-3 किलोमीटर अंतरावरती. ज्याचा बैल पहिला आला असेल त्याला सन्मानाने गावात मिळवायचा आणि बक्षीस द्यायचं, असा तो पोळा फुटायचा. तर त्या वर्षी मग ते जरा पोळ्याला ते तोरण बांधलं नाही म्हणून जरा वाद झालेत. मी तेव्हा खूप लहान होतो. तर मग त्याचं ते वर्णन आहे की 7 दिवस गावात भाकरी मागायचं नाही, तर भाकरी नाही मागल्या मग 7 दिवस. आणि मग ते भाकरी नाही मागल्या तर आम्ही पोट कसं भरलं तर ते पोळ्यामध्ये ते मी लिहिलंय की 7 दिवस गावात आम्हाला भाकरी मागायचं नाही असं ठरवलं गेलं एकूण. आणि मग भाकरी नाही मागायचं म्हणजे मग काय, तर मग काय करायचं, तर तो पोटाचा प्रश्न कसा मिटला असं त्याच्यात आहे सगळं पोळा. खूपच सुंदर तो. आणि आमच्याकडं सर अजून आहेत की आजही तोरण बांधतात आमच्याकडं. हो का? हो, गावामध्ये तोरण बांधतात. म्हणजे गावामध्ये आमच्या गावात तोरण बांधतात. आमची काही मंडळी आहे, नातेवाईक मंडळी आहे, तर ते तोरण बांधतात आणि त्या गल्लीतले कामं ते करतात. अमावस्या मागणे वगैरे ते काही बंद झाले नाही, किंवा भाकरी मागणी पण काही इतकं बंद झालेलं नाही, मागतात गावात. मला वाटतं इकडं जरा बरंचसं बंद झालेलं आहे, पण आमच्या खानदेशकडं बरेचसे गाव आहेत असे की तिथं आजही तोरण बांधणं हे बंद नाही. किंवा थोडं गावकीचे जे कामं आपण म्हणतो, बंद काय झालं असेल तर गुरंढोरं फाडणं बंद झालंय. गुरं फक्त आता फाडत नाहीत, फक्त मात्र उचलून ते बाहेर फेकायला जावं लागतं, तेवढं करतात. पण सोनं शोधणं हे मात्र अजून पण आमच्याकडे चालूच आहे. की जे मोतीच्या ठिकाणी जे सोनं शोधायला जातात, जाळलं एखाद्याला की त्याच्यात जे काय असेल तर ते रात्री सोनं जे शोधतात, तर ते अजूनही काही काही ठिकाणी आमच्याकडे करतात. म्हणजे गरिबी असल्यामुळे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि गरिबी पण आहे, पण शिक्षणाची योग्य पायरी नाही, त्याच्यामुळं हा अभाव आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये शिक्षणाचा प्रभाव बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी म्हणावं लागेल. म्हणून मला असं वाटतं की ते शिक्षणच तुम्हाला सगळं काही शिकवतं आणि माणसात आणून ठेवतं. हो, आणि तोच भाग असेल कदाचित आमच्याकडं की शिक्षण कमी असल्यामुळं, ते शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं आम्हाला माणसात यायला वेळ लागतोय खरं तर. अच्छा. पण सर तरीही तुम्ही या आत्मकथनातलं शेवटचं प्रकरण शिक्षण दिलेलं आहे, बरोबर? की कदाचित तुम्ही पाहिलं असेल की शिक्षणामुळे आज राजू बाविस्कर म्हणजे मी काल पाहिलं की नॅशनल लेवलचा एक आर्टिस्ट आहे तुम्ही, आणि ही कला जोपासत असताना तुम्ही खऱ्या अर्थाने
आलमगिरीची आर्ट गॅलरी नावाचं एक प्रकार आहे. की हा काय प्रकार आहे? आलमगिरीची आर्ट गॅलरी आमच्या गावामध्ये एक पांटपुरी होती आणि तिथपासून तर जहांगीरीपर्यंत प्रवास राहिला तुमचा. म्हणजे मला बरेच जण असं आहे विचारलं की आलमगिरीची आर्ट गॅलरी आम्हाला खूप आवडली. ती मस्त म्हणजे ती पानटपरी म्हणजे आर्ट गॅलरी म्हणजे आमच्याकडे गावामध्ये ना आलमगिरीची पानटपरी होती. अच्छा. आणि ती पानटपरी एकदम देखणी म्हणजे पूर्वी असायची बघा, मासे मयुरेखी वगैरे असं त्याला, आणि मागे काच, त्या बरण्या वगैरे अशा, आणि त्याच्या त्या वाट्या अशा, त्याच्यात ते सगळे पदार्थ ठेवलेले. आणि हा माणूस इतका हौशी आणि कलाकार होता की टेप लावलेली असायची, वेगवेगळ्या कॅसेटी मागे ठेवलेल्या असायच्या. आणि मग सगळे गावातले लोक काय करायचे, सगळे पान खायला आले की त्याच्या आलमगिरीच्या टपरीवरती यायचे. आणि पान खाता खाता मग कोणी भांग पाडणार, कोणी टोपी नीट करणार, आणि गाण्या ऐकणार कोणी. तर तिथं माझे जे मित्र होते राजू महाजन आणि विजय लुल्ले, हे राजू महाजनचे वडील हे होते वेटनरी डॉक्टर, आणि विजूचे वडील शिक्षक होते. तर यांची नुकती आमच्या गावात बदली झालेली होती, आणि ते चित्र छान काढायचे. बरं, तर हे माझ्यापेक्षा खूप मोठे, 12वीला असलेला राजू महाजन, विजय लुल्ले हा पॉलिटेक्निकला असलेला, आणि मी 7वीला असलेलो. मी 7वीला होतो तेव्हा. तर यांची चित्र काय व्हायची की ते आलमगीरच्या पांढरपुरीमध्ये लागायची, त्या आरशावरती. त्याची आरशावरती लावली की मग लोक बघायला, पान खाता खाता बघायचे आणि म्हणायचे, अरे वा छान काढलंय, कोणी काढलंय चित्र? मग ते आलमगीर सांगायचं की त्यांनी का ते गुरुजींचा मुलगा आहे आणि ते डॉक्टरांचा मुलगा आहे, तो राजू आणि तो विजू त्यांनी मिळून काढलेले होते. मग खूप नाव व्हायचं त्यांचं, म्हणजे पूर्ण त्याला त्यांना गावभर सगळे असे मोठमोठे लोक ओळखायची. की मग ते गावातले लोक पण म्हणायची, अरे तो बाविस्कर पण छान काढतो ना. पण तो पण इतका चोखंडाळ होता आलमगीर की चांगले चित्र लावायचा तो. म्हणजे मी स्केल टाकून काही करायचो नाही, किंवा मला तिथपर्यंत काही काम माझं नसेल तर म्हणून तो लावायचं नाही माझं. म्हणजे आज जे आपण गॅलरीला कमिटी चेक करून घेते की हे लावायचं की नाही चांगला, तसं तो करायचा तो. आणि मग ते मी खूप प्रयत्न केला. मी पूर्ण 7वीचं पूर्ण वर्ष एकदम जिद्दीने काम केलं, खूप खूप काम केलं. चित्र काढलीत की इतके चित्र काढलीत की पूर्ण वर्षभर शाळेतून आलो की चित्र काढायचो, बँड वाजून आलो की चित्र काढायचो. वेळासारखं असं तो वेळ लागल्यासारखं. म्हणजे मला वाटायचं की ह्या टपरीमध्ये आपलं चित्र लागलं पाहिजे. आणि मग मी एक चित्र त्याला दाखवलं जेव्हा 7वीची परीक्षा पास निकाल घेऊन आलो. मी 8वीला गेलेलो असेल तेव्हा. तर तेव्हा मी त्याला म्हणलं की आलमगीर हो, मी एक चित्र काढलेलं आहे म्हणलं, बरेचसे काढलेले, पण म्हणलं बघ म्हणलं तुला लावायचं असेल तर. म्हणून आण बरं म्हणतो. मग मी घेऊन गेलो चित्र, 2-4 चित्र चांगले घेऊन गेलो. तर त्याने स्मिता पाटलांचं ब्लॅक अँड व्हाईट चित्र तिथं पहिल्यांदा तिथं त्या काचेवरती लावलं. आणि मग मला वाटलं की अरे माझं आर्ट गॅलरीमध्ये चित्र लागलं. आज माझे जहांगीरला 3 शो झाले असतील, किंवा इतर ठिकाणी अनेक शो झाले असतील, पण ती आर्ट गॅलरी मला आलमगीरची कसं काही विसरता येईल ना. खरंच पहिली आर्ट गॅलरी ती माझी. म्हणूनच सर वसंत आबाजी डहाके तुमच्या संदर्भात खूप छान लिहितात सर, की ते म्हणतात, काळ्या निळ्या रेषा या राजू बाविस्कर यांच्या आत्मकथनाचे काही भाग योगवाणी या नियतकालिकामधून मी वाचले. आपण अत्यंत अस्वस्थ व्हावे अशा अनुभवाचे कथन यात आहेच. त्याचबरोबर अशा अनुभवांनी येणारी प्रगल्भताही व्यक्त झालेली आहे. एक नागरिक एक कलावंत असा घडत जातो हे या कथनाकातून उलगडत जाते. त्याच्या भोवतीच्या समाजाचेही दर्शन होते. मराठीतील आत्मकथन या साहित्य प्रकाराला समृद्ध करणारे हे आत्मकथन आहे. निश्चितच सर की वसंत आबाजी डहाके यांनी जी काही भूमिका तुमच्या या आत्मकथनाच्या संदर्भामध्ये मांडलेली आहे ती खरोखरच योग्य वाटते असे मला वाटते. मला एक जाता जाता प्रश्न सर, आपण आता शेवटच्या सेगमेंटकडे आलेलो आहोत, की राजन गवसनं खूप सुंदर लिहिलंय सर तुमच्या याच्यामध्ये. ते म्हणतात की इद्रोही चित्र परंपरेत राजू बाविस्कर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांचे प्रत्येक चित्र शोषितांचे जगणे मांडते. अशा चित्रकाराचे अस्वस्थ करणारे स्वकथन काळ्या निळ्या रेषा हे आहे. चित्रविद्रोहाची ही शब्दबद्ध स्वकथा मराठी साहित्यातील मानाचे पान ठरेल याची खात्री वाटते. तरी हे लेखक, या लेखकाचं जे भाकीत आहे सर, हे खरोखरच हे काळ्या निळ्या रेषा हे आत्मकथन वाचल्यानंतर निश्चितच जाणवतं सर. मला आता शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की सर, हे जे काही तुमचं आत्मकथन आहे की याच्यामध्ये अनेक व्यक्ती तुम्हाला भेटलेल्या आहेत, अनेक व्यक्तीच्या संदर्भामधले जे वास्तव दर्शन तुम्ही मांडलेलं आहे, की ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठेंचं चित्रण आहे
त्याच पद्धतीचं चित्रण या काळ्या रेषामध्ये मला दिसतंय. त्यांच्या मुकून मुलांनी असेल किंवा अनेक पद्धतीचे चित्र ते माणसाला भावतात, मनावर अधिराज्य करतात. अशाच पद्धतीचं हे चित्रात्मक आत्मकथन तुमचं मानवी मनाला भावते सर. आता मला असं विचारायचं आहे की हे जे तुम्ही माणसं आहेत, घटक आहेत की माझे गाव, रूपामाय, दूधमाय, कमली, नबा, या सर्व घटकापैकी तुम्हाला आवडलेला प्रसंग कोणता आहे तो आमच्या श्रोत्याला सांगाल सर तुम्ही. आवडलेला प्रसंग असं काही त्याच्यात नोट करता येणार नाही. मुळात बरेचसे प्रसंग असे आहेत की ते मला लिहिताना पण वेदना जाणवल्या मला स्वतः, की ते लिहिताना बऱ्याच वेळा मी थांबून गेलेलो आहे काही काही ठिकाणी. आणि म्हणून ते म्हणजे मी असं म्हणेल की सगळ्यात आमची आई जी होती ना, ती आईचं जे पात्र आहे सगळं त्याच्यात, तर ती भयंकरच कठीण बाई होती. कठीण म्हणजे शिस्तीला खूप कठीण होती. आणि कदाचित तिचाच प्रभाव हा सगळा आमच्यावरती आला आणि त्या प्रभावामुळे आम्ही काहीतरी करू शकलो खरं तर. की आणि चित्रकलेकडे मी इतकं काम करत गेलो. भाऊ बी वेळ झाल्यानंतर नोकरी लागली. तर हे तिचंच मोठं योगदान आहे. कारण की तिला गावामध्ये बरेचसे अशा मजूर असतील किंवा गावाबाहेर राहणारे लोक असतील, बाया असतील, या छट्ट्या खेळतात. म्हणजे पान खाणं, छट्ट्या खेळणं वगैरे असं हे असतं मुळात. पण ती मात्र ह्या बाबतीत सगळ्यात विरोधात असायची. तर ह्या मला ते वाटतं की आई जी बोलायची ना, ते बोललेलं भयंकर हे असायचं. म्हणजे शिस्तीला भयंकर असल्यामुळं मला तिचं ते नोट करावं वाटतं की तिचं ते पात्र आहे. वडील भित्रा होता. अच्छा, खूप वडील भित्रा होता. म्हणजे त्याचा कुत्रा तरी लोकांवर तुटून पडायचा म्हणजे गावामध्ये. पण हा बिचारा एकदम खूप गरीब माणूस होता आणि त्याने आयुष्यभर कधीच कपडे म्हणजे नवे कपडे घातले नाहीत. का बरं नाही घातलेत की लोक मला काय म्हणतील किंवा बापरे काय श्रीमंत झाला का असं काही म्हणतील का. नवे कपडे म्हणजे जुने झालेले नंतरच घालायचा. जुने गेले झाले किंवा ते घालणार असं. तर त्याच्यात काही असं मला म्हणता येणार नाही की एकच गोष्ट काही खूप लिहिताना लागली किंवा असं आठवणीत राहिली. सगळ्याच गोष्टी अशा आहेत त्याच्यातल्या की त्या कायमस्वरूपी आठवणीत राहण्यासारख्या आहेत. की असं नाही की एकच गोष्ट काहीतरी. खूप खूप पात्र आहेत. एवढे पात्र तुम्ही वाचलेत. हे पात्र सगळे जसे ते आतमध्ये मुरलेले होते. सातत्याने ते माझ्यात ते खेळत होते. माझ्यात ते त्यांच्याबरोबर मी संवाद असायचा. तो दृश्यात्मक नसेल पण तो असायचाच. माझा आतून संवाद असायचा. मला ते वाटायचं म्हणून ते पात्र आली त्या पुस्तकामध्ये सगळी. क्या बात आहे सर, खरंच. आणि म्हणूनच दीपक घारे यात तुमच्या संदर्भात लिहितात सर की गावकुसाबाहेर असलेल्यांच्या व्यथा वेदनांना आपल्या भेदक रेषाच्या माध्यमातून मूर्त रूप देणारे राजू बाविस्कर जेव्हा शब्दांच्या माध्यमातून काही अनुभव तितक्याच उत्कटतेने सांगू पाहतात तेव्हा त्यांच्या आत्मकथनाला एक वेगळं मूल्य प्राप्त होते. कष्टकऱ्यांच्या वंचितांच्या जगण्याला कलेचा नवा आयाम देणारे एका चित्रकाराचे मराठीतील हे पहिलेच आत्मकथन आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. सर, या प्रसंगी शेवटचा मी तुम्हाला प्रश्न करतो की समाजातील विद्यार्थ्यांना, साहित्यिकांना, लेखकांना आणि चित्रकारांना तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी असं म्हणेल की ज्या पद्धतीने काम करायचं असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये, की चित्रकलेत असेल तर चित्रकलेमध्ये सुद्धा तुम्ही तितक्याच डोळसपणे अभ्यासपूर्वक जर काम करत गेलात आणि आपल्याला खरोखर खूप अंतर जायचं आहे. ते एक लिओ टॉल्स्टॉय असं म्हणतो की तुम्ही किती अंतर चालून गेलात ही गोष्ट महत्वाची नसून तुम्ही कोणत्या दिशेने पाऊल टाकत आहात ती गोष्ट महत्वाची, ती दिशा महत्वाची. म्हणजे मी विद्यार्थ्यांनाच म्हणेल की बरेच जण म्हणतात की नाही काय खूप प्रवास केला, खूप काही केलं, पण योग्य ठिकाणाहून जर आपण जात असाल तर तुम्हाला बरोबर सापडेल. म्हणजे योग्य मार्गदर्शक मिळवा छानपैकी. योग्य वाचन असलं पाहिजे. योग्य म्हणजे काय की मी म्हटलं सुरुवातीला की वाचन करता करता रद्दीच हातात बरीचशी पडते आणि बरेच वर्ष निघून जातात आणि कधीतरी चांगलं पुस्तक हातात पडतं. तर त्याच्यापेक्षा चांगल्या माणसांजवळ जर आपण, चांगल्या वाचकांजवळ, चांगल्या लेखकांजवळ जर तुम्ही असाल जवळपास तर तुम्हाला चांगलं पुस्तक हातात मिळेल. लवकरात लवकर तुम्ही त्याच्यात जाणार. आणि भाषेच्या संदर्भात जर आहे आपल्याकडं तर भाषेचं तर तेच की मी असं म्हणेन की चित्रकारांनी पण थोडं वेगळ्या अंगाने घ्यायला पाहिजे. खरं तर चित्रकार मुलांनी पण
कारण की आपली कला जर मोठी करायची असेल हम्म. तर तुम्हाला इतर कलांचं दर्शन घ्यावं लागेल. इतर कलाकारांच्या बरोबर तुम्हाला त्या कला समजून घ्याव्या लागतील. हम्म. त्या तुम्ही कला करायचं, नाटक करायचं असं नाही, हम्म. तुम्हाला रायटर व्हायचं असं नाही, पण तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजेत, वा. कविता तुम्हाला कळली पाहिजे, चित्रकारांना नाटक कळलं पाहिजे. म्हणजे ते कळल्याशिवाय तुमची कला निर्मिती कधी मोठी नाही होऊ शकत. ती मोठी करायला तुम्हाला इतर कलेचं जवळ जावं लागेल आणि तेव्हाच तुमची ती कला मोठी होऊ शकते. तसंच लेखकांचं पण आहे. मुलांनी जर बघितलं तर त्यांना चित्र समजत नाही, चित्र त्यांनी समजत का नाही असा प्रश्न पडला पाहिजे. म्हणजे त्यांना ते कळेल. अधिक गोष्टी अशा आहेत की एक दुसऱ्यांच्या कलेजवळ जर मुलांनी राहिलं तर त्यांना जास्त फायदा होऊ शकतो, त्यांच्या लिखाणातला फायदा होऊ शकतो, त्यांच्या कलेतला फायदा होऊ शकतो. वा सर, खूपच सुंदर पद्धतीचं एक उत्कृष्ट वेदनादायी आणि प्रेरणादायी अनुभव तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितले. म्हणून MGM 90.8 FMच्या माध्यमातून मी डॉक्टर मारुती गायकवाड तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सर, आणि पुढील लेखनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. सर धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं इथं आणि मला बोलतं केलं त्याबद्दल सर धन्यवाद. आताच आपण ऐकली आहे ही विशेष मुलाखत. अशाच मुलाखतीसाठी तुम्ही नक्की ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.